Co-powered by Techno. अंकिता पाटील आता आपल्या सोबत आहेत आणि हर्षवर्धन पाटील थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार. मॅडम काय सांगणार, आज पक्षप्रवेशाचं काय निर्णय जाहीर होणार, काय नेमकं? काल आमची भेट झालेली आहे. आता कार्यकर्त्यांची बैठक आहे, त्याच्यानंतर साहेब त्यांची भूमिका स्पष्टपणे बोलणार आहेत. काल तुमचं स्टेटस बदललेलं पाहायला मिळालं, काय नेमकं सुचवून पाहता? आणि आता सगळ्या गोष्टींची अधिकृत घोषणा आता साहेब त्यांचा निर्णय जाहीर करतील, त्याच्यानंतर मग पुढच्या अधिकृत घोषणा होतील. शरद पवार गटात जाण्याचा निर्णय हा जवळपास निश्चित झाल्याचं मानायचं. आणि आता एक 15 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी तुम्हाला मिळेल. काल सुद्धा शरद पवारांची तुम्ही भेट घेतलेली आहे, तुम्ही स्वतः त्या बैठकीला होतात, काय नेमकं? जसं मी आता म्हटलं की प्रत्येक गोष्टीचं सगळं विश्लेषण आता साहेब त्यांच्या बाईटमध्ये करणार आहेत. पत्रकार परिषद आहे, त्यामुळे तिथं आपण सर्वजण पाहूच काय बोलतोय. आता निर्णय काय अपेक्षित आहे? शरद पवार गटात जाणार आणि इंदापूरची निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि त्या आग्रहाचा आम्ही सन्मान करतोय आणि कार्यकर्ते म्हणतात म्हणून आम्ही हा निर्णय जो आहे साहेब आता जाहीर करतील. गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते आग्रह करतात की साहेबांनी तुतारी हातात घ्यावी, अखेर तो निर्णय जवळ आलेला. निश्चित सगळेच कार्यकर्ते तुम्ही जसं पाहत आहात त्या निर्णयाचीच वाट बघत आहेत. आज तो दिवस आलेला आहे असं वाटतं. थँक्यू सो मच. बैठकीतलं एकूण स्वागत आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत सुद्धा बैठक झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांचं काय नेमकं म्हणणं आलं या बैठकीत? आता पाठीमागचे व्यवस्थापक कृपया या समोरच्या बाजूला पत्रकार बांधवांना खुर्च्या द्या. कार्यक्रम आणि सगळ्यांचे जे मनोगत आहेत ते आपण ऐकू. समोर त्याचबरोबर स्टेजवरती देखील खुर्च्यांची व्यवस्था कार्यक्रमाचं करा. नियोजन ऐकूया अशा पद्धतीचं अंकिता पाटील यांचं म्हणणं आहे. आणि आपण पाहू शकतो कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि थोड्याच वेळात हर्षवर्धन पाटील आपण पाहू शकतो त्या ठिकाणी मंचावरती पोहोचलेले आहेत. ही संवाद बैठक आहे, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतरचा जो काही निर्णय आहे तो स्वतः हर्षवर्धन पाटील हे जाहीर करणार आहेत. पाठीमागच्या बाजूला जे उभारलेले मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे अधिकृतपणे आपण हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. विनंती आपणास कृपा करून आपण बसून घ्यायचं आहे. TV9 मराठी, इंदापूर. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.